तर आज आपण नागपूर स्पेशल सावजी स्टाईल डाळ कांद्याची रेसिपी बघतोय। एखाद्या वेळेस भाजीला काही नसेल तेव्हा ही भाजी नक्की ट्राय करून बघाल, खायला खरंच खूप भारी लागते। यासाठी अर्धा कप चना डाळ 4 ते 5 तास भिजवून घेतलेली आहे। दुसरा महत्त्वाचा जिन्नस कांदा, तर इथे 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। या रेसिपीमध्ये कांदा जास्त घ्यायचा, कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। विदर्भातील रेसिपी आहे त्यामुळे तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे आणि या भाजीमध्ये तेल जास्त असेल, तर्री असेल तेव्हा छान लागते। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 1 तमालपत्र, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीरची पेस्ट यामध्ये घातलेली आहे। खमंग अशी फोडणी बसली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। मीडियम फ्लेमवर कांदा थोड्या वेळ परतून घ्यायचा, त्यानंतर झाकण ठेवून गॅसचा फ्लेम लो करून सॉफ्ट होतपर्यंत शिजवून काढायचा आहे। या रेसिपीसाठी कांदा चांगल्यापैकी शिजवून घ्यायचा। कांदा सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये जी भिजवून घेतलेली चणा डाळ आहे ती घालायची आहे। गॅसचा फ्लेम मीडियम करून आणखीन थोड्या वेळ परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून गॅसचा फ्लेम लो करून थोड्या वेळ आणखीन शिजवून घ्यायचं। हे थोड्या वेळ शिजल्यावर यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचे धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, आवडीनुसार तिखट आणि रंग छान येण्याकरिता 1 ते 1.5 चमचा काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे। यामध्ये 1 ते 1.5 चमचा काळा मसाला घालायचा आहे। तर इथे मी माऊली मसाल्यांचा काळा मसाला वापरत आहे। अशा झणझणीत भाज्यांसाठी हा मसाला एकदम बेस्ट आहे। सुके मसाले घातल्यावर हे थोड्या वेळ तेलामध्ये चांगल्यापैकी परतून घ्यायचे आणि मग आवश्यकतेनुसार गरम पाणी घालायचं आहे। या भाजीला रस्सा कमी असतो त्यामुळे पाणी जे आहे डाळ शिजेल इतपतच घालायचं आहे आणि हलकीशी ग्रेव्ही ठेवायची आहे। वरून चवीनुसार मीठ घालून यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर डाळ शिजतपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची। चना डाळ शिजलेली आहे। इथे आपली ही भाजी तयार आहे। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर। भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, फार अशी पातळ नाही आहे, डब्यावर सुद्धा नेऊ शकता अशी ही भाजी आहे। नक्की ट्राय करून बघाल आणि माऊली यांचा काळा मसाला किंवा गरम मसाला ऑर्डर करायचा असेल तर डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहे, नक्की वापरून बघाल। आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।